नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, थोड्या दिवसामध्ये तुम्हाला कदाचित तुमच्या आजूबाजूला एक मोठा आवाज झाल्याचा ऐकू येऊ शकतो. आणि हा आवाज कदाचित संपूर्ण देशभर ऐकला जाऊ शकतो. आणि त्यामुळे कानात अक्षरशः प्राण आणून तुम्ही सतर्क राहा. कारण 2024 मध्ये उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मोदींचं सरकार पाडणार आहे. आणि हे सरकार पाडण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सतर्क करतोय की कदाचित जर तुम्हाला असा मोठा आवाज आला तर लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांनी मोदींचं सरकार पाडलेलं आहे. कदाचित उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हा जो कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे तो कशामुळे, असा प्रश्न मला पडला तसा तो तुम्हालाही पडू शकतो. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांचं जेसीपी मार्फत पुलं टाकून स्वागत करण्यात येतं. मुंबऱ्यात गेले होते तेव्हा जेसीबी आणला होता. नांदेडला त्यांच्या काही सभेसाठी गेले होते तेव्हा 21 जेसीबी आणले होते. अर्थात ते पोलिसांनी परत पाठवून दिले, पण जेसीबी होते. आणि त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना असं वाटलं असेल की इतक्या मोठ्या संख्येने जेसीबी आपल्याकडे आहेत, आपल्या कार्यकर्त्यांकडे आहेत, आपल्या नेत्यांकडे आहेत. आणि त्यामुळे आता आपल्याला केंद्रातील मोदी सरकार पाडणं सोपं आहे. हे जेसीबी लावले की केंद्रातील मोदी सरकार पडणार. आणि म्हणून तुम्ही अगदी सतर्क राहा. अगदी कानात प्राण आणून सतर्क राहा. कारण उद्धव ठाकरे हे 2024 मध्ये मोदींचं सरकार पाडणार आहे. काल उद्धव ठाकरे नागपूरमध्ये एका मोर्चाला सामोरे गेले. हा मोर्चा होता सरकारी कर्मचाऱ्यांचा. आणि त्यांची मागणी अशी होती की जुनी पेन्शन लागू करावी. उद्धव ठाकरे तिथे गेले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी राज्य सरकारवर टोमणेबाजी केली, टोमण्यांची अस्त्र चालवली. आणि इतकंच करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी सरळ सांगून टाकलं, महाराष्ट्रातलं सरकार काय, आम्ही केंद्रातलंही मोदींचं सरकार पाडणार आहोत. आता हा कॉन्फिडन्स येतो कुठून मित्रांनो? आणि कदाचित त्यांच्या स्वागताला जे जे जेसीबी आले होते ते जेसीबी बघून उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आला असेल का? मंडळी, नाकारता येत नाही. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण बाकी तर काही नाहीये उद्धव ठाकरेंकडे. केंद्रात मोदींचं सरकार पाडण्यासाठी केवळ महाराष्ट्र नाही तर अन्य राज्यातही खासदार निवडून आणावे लागतात. आणि हे खासदार जवळजवळ 280 तरी हवेत. मग कदाचित मोदींचं सरकार कोसळू शकतं. पण उद्धव ठाकरेंकडे महाराष्ट्रातच खासदार उरले नाहीयेत. आज त्यांच्याकडे 8 ते 9 खासदार आहेत. आणि ते उद्धव ठाकरे ज्या वेळेस मोदींचं सरकार पाडणार आपण म्हणून सांगतात, त्यावेळेस हसावं की रडावं हेच कळत नाही. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्याच्याकडे काही नसतं त्याच्याकडचा कॉन्फिडन्स हा ओथंबून वाहत असतो. आणि तेच आपल्याला उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दिसतं. कदाचित जेसीबी मुळे सगळं कोसळतं. जेसीबी लावले की इमारतही कोसळते. मग मोदी सरकार क्या चीज आहे? नांदेडचे 21 आणि महाराष्ट्रातले मिळून हजारो जेसीबी आपल्याकडे आहेत. आणि हे जेसीबी लावले की नरेंद्र मोदींचं सरकार कोसळणार. आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये उद्धव ठाकरे हे कदाचित बोलले असते. मंडळी, काल मी मोबाईल बघत होतो आणि त्या मोबाईल मध्ये एक क्लिप माझ्या मित्राने पाठवली होती. केरळ मधली क्लिप होती. एक मोठा अजस्त्र हत्ती
त्याला ट्रकवर चढवलं जात होतं. त्यासाठी ट्रकच्या मागच्या भागावर एक स्टूल ठेवलं होतं. त्या स्टूलावर चढून तो हत्ती आतमध्ये म्हणजे ट्रकवर जाणार होता. हत्ती ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात तिथे माऊत आला त्याचा आणि त्याने हत्तीला पाठीमागून हात लावला. त्याबरोबर हत्ती ट्रकमध्ये गेला. बघणाऱ्याला काय वाटेल की माऊताने त्या हत्तीला हात दिला. माऊताने त्या हत्तीला अक्षरशः ट्रकमध्ये ढकललं. पण खरंच माऊताने त्या हत्तीला ट्रकमध्ये ढकललं का? मंडळी, नाही. माऊताने हात दिल्यामुळे हत्ती ट्रकमध्ये गेला हे सत्य नाहीये. माऊताने फक्त हात दिला, तो कॉन्फिडन्स वाढवणारा हात होता. त्या हत्तीचा आत्मविश्वास वाढवणारा हात होता. आणि आपल्या मागे कोणीतरी आहे हे बघून मग हत्तीने स्वतःच ताकद लावली आणि तो आतमध्ये ट्रकमध्ये गेला. मंडळी, तीच परिस्थिती आहे. कुठलंही क्षेत्र घ्या, अगदी राजकारणही घ्या, जोपर्यंत एखाद्या नेत्याची इच्छा नसते की आपण पुढे जावं, तोपर्यंत त्याला कोणीही पुढे ढकलू शकत नाही. तो हत्ती हा अक्षरशः एका बलाढ्य नेत्यासारखा आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाबत मी हे उदाहरण देईन मित्रांनो. आज उद्धव ठाकरे हे त्या बलाढ्य हत्तीसारखे आहेत असं मानू, कारण ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांना असं वाटतं की अशी आंदोलनं किंवा बाकीचे काही उरलेले शिवसैनिक यांनी आपल्याला हात दिला की आपण सत्तेमध्ये जाऊ. पण मित्रांनो, त्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना प्रयत्न करावे लागणार. हे हात तात्पुरते आहेत. ते फक्त कॉन्फिडन्स वाढू शकतात, पण प्रयत्न तर उद्धव ठाकरेंना करावे लागणार आहेत. आणि मग असे प्रयत्न हे खरोखरच उद्धव ठाकरे यांच्याकडून होत आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. मंडळी, आतापर्यंत म्हणजे हे जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आमदार गेले, खासदार गेले, नगरसेवक गेले, एकालाही रोखण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला नाही. का केला नाही? तो अहमपणा, तो अहंकार उद्धव ठाकरे यांना नडला आणि त्यांनी याच्याकडे बघितलंच. मी 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 याच्यात मी पण साधता येत नाही मित्रांनो. ते विसरून जावं लागतं. जेव्हा पक्ष चालवतो त्यावेळेस सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं असतं. आपल्या भोवतालच्या कोंडाळ्यात अडकून राहायचं नसतं. हे उद्धव ठाकरे यांना समजलेलंच नाही. आणि त्यामुळे त्या माऊताचा हात किंवा अशा आंदोलनातून मिळालेले काही समर्थक, काही हितचिंतक, त्यांच्यामुळे आपण ट्रकमध्ये म्हणजे सत्तेपर्यंत जाऊ असं जर उद्धव ठाकरे यांना वाटत असेल तर ते शक्य नाही. कारण ट्रकमध्ये शिरण्यासाठी हत्तीला जी ताकद लावावी लागते, हत्तीला जो आत्मविश्वास हवा असतो, तोच उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीये मित्रांनो. आणि तो नसल्यामुळे उद्धव ठाकरे काही सत्तेपर्यंत जातील असं वाटत नाही. पण आपल्या कार्यकर्त्यांना तात्पुरतं बळ देण्यासाठी किंवा त्यांचा मोराल हाय करण्यासाठी अशा गोष्टी होत असतात आणि ते चालतच असतं. मंडळी, राज्य सरकार 31 डिसेंबरला कोसळेल अशी एक नवीन आरोळी तिथे उद्धव ठाकरे यांनी दिली. आता 31 डिसेंबरला काय आहे, तर 31 डिसेंबरला 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणार. आता तो निर्णय हा आपल्या बाजूनेच जाणार किंवा होणार असा कोण आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांच्याकडे. पण त्यांना हेच कळत नाहीये की त्यांनी जो व्हीप काढला, त्यांच्या पक्षाने जो व्हीप काढला आणि त्या व्हीपच्या आधारे आज उद्धव ठाकरे
यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण झालाय तो व्हीपच घटनाबाह्य ठरू शकतोय. आणि मग हे सरकार कोसळेल, ते 16 आमदार अपात्र ठरतील, शक्यता शून्य आहे मित्रांनो. तर मी कॉन्फिडन्सली सांगतोय शक्यता शून्य आहे. आणि मग उद्धव ठाकरे यांना असं वाटतंय की आपण सुप्रीम कोर्टात जाऊ. सुप्रीम कोर्टात जर हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात गेलं तर पुन्हा तिथे युक्तिवाद होणार आहे. आज आमदारांची सुनावणी करताना किंवा आमदारांची सुनावणी होताना दोन्ही बाजूच्या वकिलांनी ज्या पद्धतीने युक्तिवाद केलेला आहे तो सगळा युक्तिवाद हा सुप्रीम कोर्टातही होणार आहे. आणि सुप्रीम कोर्टाला कोण तारीख देणार नाहीये मित्र. एवढ्याच वेळेत निर्णय द्या, एवढ्याच वेळेस निर्णय घ्या असं सुप्रीम कोर्टाला सांगणारं कोणी नाही. आणि मग तिथे किती वेळ जाईल याची कल्पना तरी उद्धव ठाकरे यांना आहे का? असो मंडळी, मुख्य मुद्दा काय आहे की हा कॉन्फिडन्स म्हणजे राज्य सरकार पाडायचं तर सोडून द्या, थेट केंद्रातलं मोदींचं सरकार पाडणार हा कॉन्फिडन्स येतो कुठून मित्रांनो? तर तो जर जेसीबी मार्फत आला असेल किंवा जेसीबी आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण काहीही पाडू शकतो, काहीही उद्ध्वस्त करू शकतो असं जर उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर उद्धव ठाकरे अद्यापही स्वप्नातून बाहेर आलेले नाही. आपण त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करू शकतो. जागं होणं न होणं हे त्यांच्या हातात आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.